आहे येरवडा जेलमध्ये तिची रवानगी काल करण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आता पुढील तपासासाठी आपण या ठिकाणी पाहतो की शीतल तेजोनी यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। काही वेळातच या ठिकाणी आता शीतल तेजोनी आहे त्यांना पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। पुणे पोलिसांच्या तपासानंतर आता या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत त्यांनी शीतल तेजोनीचे या ठिकाणी ताबा जो आहे तो घेतलेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आता शीतल तेजोनीला पौड न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खरं तर कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीची आता रवानगी जी आहे ते आता बावधन पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता याच पोलीस स्टेशनमध्ये दुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि शीतल तेजवानी हे याच पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एकत्र असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह निलेश खरमेरे, झी मीडिया, पुणे। तर शीतल तेजवानी आपण पाहतो येरवडा जेलमधून शीतल तेजवानीचा आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताबा घेतलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये तिला आता पौड न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो। झी 24 तासनं उघड केलेला पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी सध्या अटकेत आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी सध्या शीतल तेजवानीचा ताबा घेतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। येरवडा जेलमधून शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। पुणे पोलिसांच्या संपूर्ण सखोल चौकशीनंतर तपासानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील तेजवानीचा ताबा घेतल्याचं आपण पाहतोय आणि आज शीतल तेजवानीला पौड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यानंतर देखील निकाल काय येतो याकडे लक्ष लागलेला। मात्र येरवडा जेलमधून आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी शीतल तेजवानीचा ताबा घेतलेला आहे आणि पुण्यातील या संपूर्ण गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये झी 24 तासनं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं। या प्रकरणामध्ये आता पिंपरी चिंचवड पोलीस देखील शीतल तेजवानीची सखोल त्या ठिकाणी चौकशी करणार आहेत, तपास करणार आहेत। शीतल तेजवानीला बावधन पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आज सकाळी तिचा बावधन पोलिसांनी या ठिकाणी ताबा घेतलेला आहे। येरवडा जेलमध्ये तिची रवानगी काल करण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आता पुढील तपासासाठी आपण या ठिकाणी पाहतो की शीतल तेजवानी यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। काही वेळातच या ठिकाणी आता शीतल तेजवानी आहे त्यांना पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। पुणे पोलिसांच्या तपासानंतर आता या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत त्यांनी शीतल तेजवानीचे या ठिकाणी ताबा तो घेतलेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आता शीतल तेजवानीला पौड न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खरं तर कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या शीतल तेजवानीची आता रवानगी जी आहे ते आता बावधन पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता याच पोलीस स्टेशनमध्ये दुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि शीतल तेजवानी हे याच पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये एकत्र असणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह निलेश खरमेरे, झी मीडिया, पुणे। तर आपण पाहतोय पिंपरी पोलिसांनी आता शीतल तेजवानीचा ताबा घेतलेला आहे आणि सध्या शीतल तेजवानीला बावधन पोलीस स्टेशनमधील लॉकअपमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तिला आता पौड न्यायालयामध्ये हजर देखील केलं जाणार आहे। खरं तर याच बावधन पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये दुय्यम निबंधक रवींद्र तारूला देखील ठेवण्यात आलेला आहे। आज शीतल तेजवानीला पौड न्यायालयात हजर केलं जाणार आहे। पुणे पोलिसांचा तपास सुरू असतानाच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील शीतल तेजवानीची चौकशी करायची आहे, तिचा तपास करायचा, यासाठी तिची कोठडी मागितलेली होती, तिचा ताबा मागितलेला होता। त्यानंतर त्याच दृष्टीनं आता येरवडा जेलमधून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे। तिला आता बावधन पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। झी 24 तासनंच पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी एक प्रकारे मास्टर माइंडचं काम शीतल तेजवानीनं केलेलं आहे। संपूर्ण मूळ जमीन मालकांची फसवणूक करून शीतल तेजवानीनं त्यांच्याकडनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतलेली होती आणि याच गंभीर प्रकरणामध्ये शीतल तेजवानी एक मुख्य आरोपी आहे आणि तिचा आता सखोल तपास या संपूर्ण पोलिसांकडनं केला जातोय। पिंपरी चिंचवड पोलीस आता शीतल तेजवानीचा तपास करणार आहेत। पुणे पोलिसांच्या तपासानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस देखील तेजवानीचा तपास करणार आहेत आणि त्यानंतर आता शीतल तेजवानीला पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात तिला पौड न्यायालयामध्ये देखील नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। तर ही दृश्य आपण पाहतोय। येरवडामधून शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। सध्या तिला बावधन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे।